सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा आणि अद्वैत धावतच बाहेर येतात आणि त्यांना सतत रुपालीच्या रूममध्ये त्यांनी जे काही बघितलेलं असतं ते आठवत असतं. ते दोघेही खूप रडत असतात. नेत्रा तर पूर्णपणे खचून गेलेली असते आणि मग त्यानंतर तिला अचानक श्वास घ्यायलाही त्रास होतो. अद्वैत पटकन तिच्या जवळ जात तिला शांतपणे बसायला सांगतो आणि मग तिला पाणी प्यायला देतो. तो नेत्राला समजावत असतो की आपल्याला स्ट्रॉंग राहायला हवं, कणखर राहायला हवं, असं खचून जाऊन चालणार नाही. नेत्रा त्याचं काही ऐकून घेत नाही. तितक्यात इंद्राणी सुद्धा त्या ठिकाणी येते. ती सुद्धा नेत्राला समजावत असते. मात्र नेत्रा रडतच म्हणत असते की आत्या त्या विरोचकाने काय अवस्था केली आपल्या कुटुंबाची आणि मला याच गोष्टीचा खूप जास्त त्रास होत आहे. मग त्यावेळी इंद्राणी तिला सांगते की नेत्रा, मी मामांना कॉल केला होता. जसा त्यांनी आपल्याला गरुड आरतीचा उपाय सांगितला होता त्याच प्रकारे या वशीकरणावर काही उपाय आहे की नाही हे मला त्यांना विचारायचं होतं. त्यावर अद्वैत विचारतो मग काय बोलले ते. त्यावर इंद्राणी म्हणते की ते लवकरच उपाय सांगणार आहेत. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असताना अचानक त्यांना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतो. घरातून हा आवाज येत आहे म्हटल्यावर ते तिघेही घाबरतात आणि त्या आवाजाच्या दिशेने जातात. तर तिथे रुपाली तेजसला घेऊन उभी असते. तेजस खाली बसलेला असतो तर रुपालीने त्याच्या गळ्यात पट्टा अडकवलेला असतो आणि ती तेजसला कुत्रा म्हणूनच घरभर फिरवत असते. आणि हा प्रकार बघून नेत्रा, अद्वैत आणि इंद्राणी खूप चिडतात. ते रागातच रुपालीकडे बघत असतात. तर रुपाली हसतच म्हणते की कसा वाटला तुम्हाला हा नवीन मेंबर. हा कुत्रा आहे, याचं नाव आहे अर्धवटराव. आणि मग ती तेजसला भुंकायला सांगते. तर तेजसही कुत्र्याप्रमाणे भुंकायला सुरुवात करतो आणि ते बघून नेत्रा, अद्वैत, इंद्राणीला खूप वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर रुपाली नेत्राकडे बघत म्हणते की ते बघ अर्धवटराव, ही आहे नेत्रा, ही इंद्राणी आणि तो अद्वैत. आता त्यांना भुंकून दाखव बरं. आणि मग तेजसही रुपालीने सांगितल्याप्रमाणे भुंकायला सुरुवात करतो. आणि हे सगळं बघून अद्वैत तर पूर्णपणे खचून जातो. तो खाली बसूनच मोठमोठ्याने रडत म्हणत असतो की मी काहीच करू शकत नाहीये. आणि त्याची अवस्था बघून नेत्राला खूप वाईट वाटतं. इंद्राणी आणि नेत्रा रागात रुपालीकडे बघतात आणि तिच्या जवळ जात म्हणतात की तू ही जी काही पापं करतेस ना त्याचे सगळ्याचे हिशोब तुला चुकते करावे लागतील. मात्र रुपालीवर काही परिणाम होत नाही. ती हसतच म्हणत असते की आता किती वेळा तुम्ही तेच तेच बोलणार आहात. तुम्हाला अजून कळलं नाही आहे का की मी जिंकले आहे. आता लवकरच हे संपूर्ण जग माझ्या अधिपत्याखाली येणार आहे. आणि मग त्यानंतर ती तेजसला म्हणते की जा आणि अद्वैतला चाव. आणि ती त्याच्या गळ्यातील पट्टासुद्धा काढते. त्यामुळे तेजस धावतच अद्वैतच्या अंगावर जातो. अद्वैत खूप घाबरतो. तो तेजसपासून वाचण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र तेजस काही अद्वैतला सोडत नाही. तो कुत्र्याप्रमाणेच त्याला चावत असतो. आणि हे बघून इंद्राणी, नेत्रा खूप घाबरतात. त्या तेजसला बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. कशाबशा त्या तेजसला बाजूला करतात. तेजस थोडाच वेळ शांत होतो पण त्यानंतर तो पुन्हा अद्वैतच्या अंगावर उडी मारतो आणि त्याच्या हाताला चावतो. आणि हे बघून अद्वैत खूप घाबरतो. तर रुपाली हसतच त्या ठिकाणी येते आणि तेजसला थांबायला सांगते. त्यामुळे तेजस शांत होतो आणि हसतच अद्वैतकडे बघत असतो. आणि मग रुपाली त्या तिघांना सांगते की जर तुम्ही इथून गेला नाही तर तेजस आता स्वतःला चावेल. त्यामुळे ते तिघे तेथून निघून जातात. त्यानंतर मग नेत्रा अद्वैतच्या हाताला औषध लावत असते. त्या तिघांनाही सतत घडलेला प्रकार आठवत असतो आणि खूप त्रास होत असतो. नेत्रा म्हणत असते की त्या विरोचकाला माहिती आहे की आपल्या कुटुंबाला जर त्याने त्रास दिला तर सगळ्यात जास्त त्रास आपल्याला होईल आणि म्हणून तो त्यांना खूप त्रास देत आहे. तर इंद्राणी म्हणत असते की आपल्याला काही ना काही मार्ग काढायलाच हवा. तर नेत्रा म्हणत असते की आता तो विरोचक नक्की कोणाचा ना कोणाचा जीव घेणार. कारण त्याला जे करायचं होतं ते त्याने सगळं केलं आहे. आता तो नक्कीच कोणाचा तरी जीव घेणार. आणि जर असं झालं तर माझा देवी आईवरचा विश्वासच उडून जाईल. मी कधीच पुन्हा तिच्यासमोर हात जोडणार नाही, कधीच तिच्या दर्शनाला जाणार नाही. आणि त्यावेळी इंद्राणी तिच्यावर ओरडते. ती म्हणते की यात देवी आईची काही चूक नाही आहे. पण नेत्रा म्हणते मग देवी आई आपल्याला काहीच मदत का नाही पाठवते. आणि मग तितक्यात इंद्राणीला आबांचा फोन येतो. आबा तिला सांगतात की मी वावशीवरून निघालोय, 2 तासात पुण्यात पोहोचेल. आणि ते ऐकून इंद्राणीला धक्काच बसतो. ती फोन स्पीकरवर ठेवते. आबा पुन्हा हीच गोष्ट नेत्रा, अद्वैतला सांगतात. नेत्रा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणते की आबा इकडे धोका आहे, तुम्ही प्लीज येऊ नका. पण आबा तिचं काही ऐकत नाही. ते म्हणतात की मला तिकडे यावंच लागेल कारण मला तुला काहीतरी दाखवायचं आहे.
इंद्राणीने मला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मला मिळालंय आणि मग ते फोन ठेवून देतात. तर हे सगळेजण काळजीत पडतात. नेत्रा म्हणत असते की काही करून आबांना थांबवायला हवं, पण इंद्राणी म्हणते नाही नेत्रा, येऊ दे त्यांना. आणि त्यामुळे मग नेत्रा काही बोलत नाही. त्यानंतर मग त्या दोघी जेव्हा खाली जातात तेव्हा तिथे फाल्गुनी उभी असते. ती बॉटलमध्ये पाणी भरत असते. तर इंद्राणी आणि नेत्रा विचार करतात की आजूबाजूला कोणी नाही आहे तर आपण तिच्याशी जाऊन बोलू, आणि त्यामुळे नेत्रा पुढे जाण्यासाठी निघते. मात्र तिची चाहूल लागता क्षणी फाल्गुनी सुरा तिच्या गळ्यावर ठेवते. त्यामुळे नेत्रा घाबरून मागे सरकते. ती म्हणते की आम्ही इथे थांबतो, तुम्ही प्लीज स्वतःला इजा करून घेऊ नका. आणि त्यानंतर फाल्गुनी पाणी भरते आणि तेथून निघून जात असते. तर इंद्राणी तिच्या मनातील ऐकण्याचा प्रयत्न करते. फाल्गुनी गुजराती भाषेमध्ये सतत एकच वाक्य बोलत असते आणि ती तेथून गेल्यावर नेत्रा विचारते की काय झालं आत्या, फाल्गुनी ताई काय म्हणत होत्या. आणि त्यावर इंद्राणी सांगते की ती सतत एकच वाक्य म्हणत होती की आज मला मरावंच लागेल. आणि ते ऐकून नेत्रा घाबरते. दुसरीकडे रुपाली फाल्गुनीने पाणी आणल्यानंतर त्या सगळ्या बॉटल्स एके ठिकाणी ठेवते आणि घरातील सगळ्यांना गोलाकार बसायला सांगते आणि पाणी प्यायला सांगते. ते सगळेजण पाणी पितात आणि मग रुपाली म्हणते की चला आता आपण एक खेळ खेळूयात. आणि मग ती सुरी गोलाकार फिरवते आणि सुरीचं टोक शेखरकडे गेल्यावरती म्हणते की आता या बिंडोक राजाध्यक्षाला मारावंच लागेल. आणि मग त्यानंतर ती शेखरला साडी नेसवते आणि त्याला सांगते की आता तू असंच राहायचं आणि असंच अनंतात विलीन व्हायचं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.